आता डाळकांदा हा खूप प्रकारच्या डाळीचा करता येतो. तर मसूरच्या डाळीचा डाळकांदा आपण करूया. त्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं. थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं आणि कांदा पण थोडा जास्त घ्यायचा. म्हणजे कुठलाही डाळकांदा चवीला अतिशय छान लागतो. त्यामध्ये कढीपत्ता जरासा टाकलाय आणि कांदा लाल झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचा. म्हणजे डाळकांदा मस्त लागतो टेस्टला. आता हे सगळं परतून झाल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला टाकायचा. छान हे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता धुवून घेतलेली जी मसूर डाळ आहे ती टाकायची आणि हे पुन्हा आपल्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा हे परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. मसूर डाळ असल्यामुळे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. 10 मिनिटात हा मसूरचा डाळकांदा तयार होतो. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रात्रीच्या जेवणाला कधीही तुम्ही करा आणि लवकर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा.